नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमप्रदोषाची कथा सांगणार आहे। सोमवारी जेव्हा प्रदोष येतो तेव्हा त्या प्रदोषाला सोमवारच्या नावावरून सोमप्रदोष या नावाने ओळखलं जातं। अत्यंत प्रभावी असं व्रत असतं सोमप्रदोषाचं। तुम्हाला जर प्रदोष व्रताला सुरुवात करायची असेल तर या सोमप्रदोषापासून तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता। भोळे महादेव आपल्यावर लवकरच प्रसन्न होतील आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील। तर कथा मी तुम्हाला सांगते, तुम्ही सर्वांनी मन लावून ही कथा अगदी शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून या कथेचा लाभ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होईल। आणि कथा ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये महादेवांचं स्मरण नक्की करा, म्हणजेच काय ओम नमः शिवाय अवश्य लिहा। चला तर मग कथेला सुरुवात करते। ऐकावी शिवभक्तांनो सोमप्रदोषाची व्रतकथा। सुतांच्या मुखातून प्रदोष महात्म्यपर भक्तिकथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला। शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, तुमचे निरूपण फारच श्रवणीय आहे। आता आम्हाला सोमप्रदोषाविषयी काहीतरी सांगा। सूतजी म्हणाले, मान्यवर ऋषीजन हो, सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात। त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात। सोमप्रदोषाच्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठावे, स्नान करून शुचिर्भूत व्हावे, शिवपार्वतीचे ध्यान करावे, त्यांची पूजा करावी, त्यांच्या प्रीत्यर्थ अर्घ्य द्यावे, रुद्राक्षांच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा, शिवस्तुती करावी, त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी। यावर शौनकादी ऋषी सूतजींना म्हणाले, हे पूजनीय महामते, आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे। तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयीची एखादी कथा सांगा। सूतजी म्हणाले, एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असे। ती अगदी निराधार होती। ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायची। एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले। ते तिच्याच वयाचे होते। त्याची अवस्था फारच वाईट होती। त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले। तिला त्याची दया आली। तिने त्याला आपल्या घरी नेले। तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचाही सांभाळ ती करू लागली। तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता। शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते। त्यामुळेच तो राजपुत्र हीनदीन होऊन इतस्तता भटकत होता। या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले। एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती। तेथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले। तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणांवर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली। तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्ववृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला। त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोष व्रत करावे असे सांगितले। तेव्हापासून ती आपल्या मुलांसह प्रदोष व्रत करू लागली। काही काळ लोटला। ब्राह्मणीची मुले मोठी झाली। एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनामध्ये गेले। तेथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या। त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला। राजपुत्र धैर्याने पुढे गेला। त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती फार मोहित झाली। तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला। तिने आपले मनोगत आपल्या मातापित्याला सांगितले। भगवान शंकरांनीही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले। दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या मातापित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली। त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला। लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला। पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला। त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले। आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले। ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले। मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला। श्रोते हो, अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी, तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले। दुर्दिन जाऊन सुदिन आले। त्यांच्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकरांची कृपादृष्टी असते। प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ असे व्रत आहे। तर ही होती प्रदोष व्रताची कथा, सोमप्रदोष व्रताची कथा। तर कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून सर्वांना सोमप्रदोषाच्या दिवशी ती ऐकता येईल। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन कथा
तसेच धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।